जालना जिल्ह्यातील मठ्ठा तालुक्यात अवैध धंद्यावर पोलिसांचा मोठा धडका। फक्त 15 दिवसात तब्बल 201 कारवाया करून 2,64,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला। अवैध दारू, जुगार, मटका आणि वाहतूक गुन्ह्यांवर मठ्ठा पोलिसांनी चालवलेली विशेष मोहीम आहे। मठ्ठा पोलीस निरीक्षक मनोज कुमार राठोड यांनी पदभार स्वीकारताच अवैध धंद्यावर थेट धाडसत्र सुरू केले आहे। 15 दिवसात या पथकाने अवैध दारू, जुगार, मटका या प्रकरणी कारवाया करत मोठ्या प्रमाणावर मुद्देमाल जप्त केला। अवैध दारू प्रकरणी 1,30,000 रुपयाचा तर जुगार प्रकरणी 14,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। वाहतुकीस अडथळा आणणाऱ्या आणि अवैध वाहतुकीतील 175 वाहनांवर कारवाई करत पोलिसांनी तब्बल 1,20,000चा दंड वसूल केला। यासोबतच 2 अट्टल घरफोडे गुन्हेगारांना अटक करून 60,000चा मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे। गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी 50 आरोपींवर स्थानबद्ध कारवाई करण्यात आली आहे। पोलिसांच्या या सलग धाडसामुळे मठ्ठा तालुक्यातील अवैध धंदे धारकांचे धाबे चांगलेच दणाणले आहे। मठ्ठा पोलीस ठाण्याकडून या मोहिमेसाठी विशेष पथक नेमण्यात आला आहे। नागरिकांनीही आपल्या परिसरातील अवैध धंद्याची माहिती पोलिसांना द्यावी। नाव गुप्त ठेवले जाईल असा विश्वास पोलिसांनी दिलेला आहे। न्यूज एक्सप्रेस साठी जालनावरून जगदीश राठोड यांची बातमी।